काश्मीरला चाललो रे। फायनली मित्रांनो, आपली आता मुंबई ते काश्मीर रोड ट्रिप कंप्लीट झालेली आहे आणि आपल्या गाडीची हालत बघू शकता। चला फाइंड आउट करूया कंप्लीट जर्नी मध्ये गाडीला डिझेल आणि टोल किती लागलं आणि या संपूर्ण ट्रिप मध्ये गाडीने नेमका कितीचा एव्हरेज दिला। या प्रवासाची खरी हिरो होती ही दमदार 300 न्यूटन मीटरचा टॉर्क असलेली महिंद्रा XUV 300 डिझेल। आपण डोंबिवलीहून निघताच टाकी फुल केली होती, ज्यात 3580 मध्ये 40 लिटर डिझेल भरलं। त्यावेळी आपल्या गाडीचं ओडोमीटर दाखवत होतं 35373 किलोमीटर। या संपूर्ण प्रवासात म्हणजे मुंबई ते काश्मीर आणि पुन्हा काश्मीर ते मुंबई असं आम्ही एकूण 9 वेळा टाकी फुल केली, ज्यात सर्व मिळून 320 लिटर आणि 30,032 रुपयांचा डिझेल आला। आणि त्या बदल्यात आपल्या कारने ओडोमीटर 35,373 वरून थेट 40,649 किलोमीटर पर्यंतची झेप घेतली, म्हणजे तब्बल 5,276 किलोमीटरची ऍक्च्युअल रनिंग। आणि या संपूर्ण जर्नीत आपल्याला टोटल टोल लागला 5,600 रुपयांचा, म्हणजे 30,000चा डिझेल आणि 5,600चा टोल मिळून 5,276 किलोमीटर साठी गाडीला एकूण 35,600 रुपये लागले, ज्यात वर्स्ट ट्रॅफिक, एक्स्ट्रीम हाय स्पीड वाले हायवेज आणि जीवाला धडकी भरवणारे घाट सगळंच होतं। आता तुम्ही कमेंट मध्ये गेस करा या संपूर्ण रोड ट्रिपचा खर्च किती आला असेल आणि या संपूर्ण जर्नी मध्ये कोणता रूट घेतला, ऍक्च्युअल खर्च आणि पर पर्सन खर्च किती आला, हे सगळं तुम्हाला पुढच्या व्हिडिओत बघायला मिळेल। माझी ड्रायव्हिंग स्टाईल म्हणजे फुल थ्रॉटल देऊन फुल पॉवर लावून पिकअप घेणारी, म्हणजे फार एव्हरेज काढणारी नाही। तरी सुद्धा गाडीने 12.56 चा मायलेज दिला आणि पर किलोमीटर 5.6 रुपीज मध्ये चालली। माझ्या जागी तुम्ही असते तर कितीचा एव्हरेज गाडीने दिला असता, कमेंट मध्ये नक्की सांगा।